यथा कर्म यथा श्रुत, जैसा अभ्यास तैसे हित. हेच या अध्यायातील इंगित, हेच बोधामृत येथीचे. अनन्याश्चिंतयन्तो माम, हेच भगवद्गीता वर्म. ऐशा नित्ययुक्तांचा योगक्षेम, चालवी प्रकाम गोविंद. हा गोड उपदेश ऐकून उभे राही स्मृतीचे वचन. देवान भावयतानेन, मग ते तुझ लागून कळवळती. तुम्ही जोर काढू लागा, दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा. वाटी घेऊन उभाच मी मागा, पृष्ठभागा आहे की. म्हणाल जोर म्या काढावे, दुधाचे प्याले तुम्ही रिचवावे. हे तो आपण नाही ठावे, दक्ष असावे कार्यार्थी. हे बाबांची प्रतिज्ञावाणी, प्रमाण मानून वर्ततील जे कोणी. इह परत्र सुखाची खाणी, गाठिली तयांनी जाणावे. आता आणिक विनवितो श्रोता, क्षणैक सुस्थिर करावे चित्ता. परिसा एक स्वानुभव कथा, निश्चय पोषकता साईंची. सद्वृत्तीचे करिता नियमन, महाराज देती कैसे उत्तेजन. परिसा ओठ हालविल्या वाचून, अनुग्रहदान साईंचे. भक्ते अनन्य शरण भावे, कौतुक भक्तीचे अवलोकावे. मग साईंच्या कळेचे नवलावे, अनुभवावे नित्य नवे. असो प्रातःकाळीचे प्रहरी, सुषुप्तीतून येता जागरी. सद्वृत्तीची उठता लहरी, तीच निर्धारी वाढवावी. त्याच वृत्तीचा परिपोष, होता होईल अतिसंतोष. बुद्धी ही पावेल विकास, होईल मनास प्रसन्नता. ही एक आहे संत उक्ती, वाटले तियेची घेऊ प्रचिती. अनुभवे घडली मनास शांती, नवल चित्ती वाटले. शिर्डी सारखे पवित्र स्थान, गुरुवारासम मंगल दिन. रामनामाचे अखंड आवर्तन, करावे मन जाहले.